नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणात होळी व धुळवड मोठ्या उत्साहात साजरी। होळी हा सण म्हणजे अग्नीला कृतज्ञतापूर्वक केलेला प्रणाम। पालापाचोळ्याचा नायनाट करून स्वच्छता करण्यासाठी होळी सण साजरा केला जातो। ग्रामीण भागात प्रत्येक गाव पाड्यात सोमवारी दिनांक 2 मार्च रात्री हा उत्सव जल्लोषात साजरा करून पूजन करण्यात आले। दरवर्षीप्रमाणेच उरण तालुक्यात यंदा धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी पारंपरिक पद्धतीने होळीचे पूजनही विधिवत करण्यात आले, तर पर्यावरणाचा जागर करत रंगपंचमीला पाण्याचा वापर कमी प्रमाणात झाल्याचे दिसून आले। तालुक्यात ठिकठिकाणी बच्चे कंपनींचा जल्लोष मोठ्या प्रमाणात होता। त्याचबरोबर नैसर्गिक रंगाने होळीचा मनसोक्त आनंद लुटताना देखील रासायनिक रंगांना नागरिकांकडून बगल देण्यात आली। उरण तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेल्या करंजा, मोरा, दिघोडे, कोळीवाड्यात गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला होळी सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। यावेळी तरुणाईच्या आनंदाला उधाण आले होते। होळीच्या दिवशी नवविवाहित मानाचे जोडेही उपस्थित होते। त्यांनी विधिवत होळी भोवती प्रदक्षिणा घातली व होळी मातेकडे पुढील वैवाहिक आयुष्य सुखा समाधानात जावे म्हणून साकडे घातले। यावेळी खोलवर समुद्रात गेलेला मच्छीमार बांधव देखील कोळीवाड्यात हजर होत होळीचा आनंद घेत असल्याचे दिसून आले। कोळी बांधवांनी नटून थटून कोळी ब्रँडच्या तालावर पारंपरिक नृत्य केले। तालुक्यातील गावागावात पारंपरिक पद्धतीने मनोरा रचून होळीची विधिवत पूजा करण्यात आली। सोनारी गावात एक गाव एक होळी हा सण साजरा करण्यात आला आहे। तसेच धुळवड सणावर खग्रास चंद्रग्रहणाचे सावट असतानाही अबालवृद्धांनी विविध पूर्वक पूजा अर्चा करत ढोल ताशांच्या गजरात रंगांची उधळण करत मोठ्या जल्लोषात एकमेकांना रंग लावून शुभेच्छा दिल्या। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।